बस हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गोन गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणातील अभंग असून या अभंगामध्ये तुकोबरायाने या ठिकाणी मागणी मागितली. या अभंगामध्ये तुकोबराय मागतात आणि ज्या ठिकाणी आपला चालत असलेला हा नामयज्ञ इच्छापूर्ती निमित्त आपल्याच गावातील संतोष महाराज सोळंके यांच्या मुखारविंदातून आपण 7 दिवस या ठिकाणी कथा श्रवण केली. यांचा आयोजक अशोक बाबूराव सोळंके, बाळासाहेब अशोक सोळंके आणि राजकुमार अशोक सोळंके यांनी या ठिकाणी आपलं वास्तू या ठिकाणी उभारली. त्यानिमित्त 7 दिवस कथा केली आणि 7व्या दिवसानंतर उद्या या ठिकाणी कथेचा समारोप, काल्याचं कीर्तन, त्याआधी आज जागराची सेवा. या जागराच्या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार, भागवताचार्य, वेदशास्त्र संपन्न जनक महाराज सोळंके त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि गावातीलच या ठिकाणी आमचे अशोक महाराज सोळंके, भागवताचार्य संतोष महाराज सोळंके, बाळू महाराज, पुन्हा आणखीन गावातील सर्व आमला भजनी मंडळ, भाऊ असतील, नाना असतील, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. काकांनी मला फोन केला, आज तुमची सेवा या ठिकाणी आम्हाला द्या. काकांना शब्द दिला महाराज, आपली गाठ भेट झाली. आल्या आल्या माझ्या मनाला समाधान वाटलं. जनक महाराजांची या ठिकाणी अधूनमधून असाच परिचय असतो, पण समोरासमोर नाही. आणि म्हणून तुकोबराच्या शब्दात सांगायचं झालं तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. पा भगवान परमात्मा सगळ्याला सगळं देत नाही गुरुजी. काय आता आम्हाला कमी जास्त स्वराचं ज्ञान नसू द्या, परंतु सांभाळून घ्यायला पाहिजे. काय आम्ही हा आता मला काही चिंताच नाही महाराज. टायमिंग सांगितला होता 8 ते 10. वेळेमध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. 12 राईट. वाजवा टाळ्या. आणि गावामध्ये क्षमता आहे महाराज. आपल्या गावासारखं आमला भजनी मंडळ कुठंच नाही. याच्या अगोदर मी बोलतोय. काय 2 तास कीर्तन पानं, 3 तास कथा ऐकली, 1 ते 4 कथा आहे, हरिपाठ आहे. इथला हरिपाठ घेऊन हनुमान मंदिरातला हरिपाठ आहे. पुन्हा सकाळी काकडा भजन आहे, गाता भजन आहे. अनेक प्रकारे हे जे काय वारकरी आहेत तुमच्या गावातूनच सुरुवात झाली महाराज. काय हा ज्यावेळेस भाऊचा फोन आला होता त्यांच्या कार्यक्रमाविषयी, मला भाऊनं फोन केला, म्हणले माऊली महाराजाचं कीर्तन घ्यायचं. मी त्यावेळेस कीर्तन करत नव्हतो महाराज. मी कुठं संस्थेत शिकलो नाही, कुठंच नाही. आमला भजनी मंडळानं उभं केलं. ते शेतामध्ये म्हणतात ना, ते एखाद्या वेळेस ज्वारीचे कणस आले आणि ते काठी लावून कपडे लावून उभं करते. कोणी बघा हे असं उभंच असतं गुरुजी. ते हलत बी नाही, डुलत बी नाही. काय संध्याकाळी चोरानं बघितलं तर त्याला वाटतं माणूस आहे. तसं उभं केलेले कशासाठी? आपला जन्मच या ठिकाणी कशासाठी दिलाय? त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. मग त्या भगवंताचं आपल्याला नामचिंतन या ठिकाणी करायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता या ठिकाणी दान सांगितलं मागायला. भगवान परमात्मा म्हणतात मागा काहीतरी तुकोबरायला. तुकोबरायला सांगतात देवा तुम्हाला द्यायचेच ना, हे दान द्या. हेची दान देगा देवा, तुझा विसर्ण झाला पाहिजे. आणि विसर्ण नाही झाल्यानंतर मी तुझं गुण आवडीनं गाईन. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्याच्यामध्ये सर्वस्व जोडी. मला तुझं काही नको, मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, काही नको. तुकोबाराने सांगितलं ना, आपल्यासारख्याला सांगावं, ए अंशीराम तात्या, देवाने एखाद्या वेळेस उन्हाळ्याचे दिवस असावं, शेतामध्ये जावा आणि त्याला विचारावं, देवाने प्रसन्न व्हावं. अंशीराम तात्याला सांगावं, अंशीराम तात्या मी प्रसन्न आहे, मागा ना काहीतरी. त्यांनी सांगावं, देवा सगळं झालंय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंड मट्टा गिट्टा आता ह्याच दिवसात असतो ना,
मट्टा गिट्टा हाणलाय, पण आता तंबाखू खायची पण तंबाखूला चुनात नका हे मागितलं करा. हे आपल्यासारख्याची मागणी असते. विठ्ठला 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 विठ्ठल 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 म्हणतात तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आवाज कमी जास्त व्हायला नाही बरोबर आहे. हा सांगत जबर का अधून मधून. आज जनक महाराज इथं परीक्षाचे नाही काहीच नाही. हा काहीच त्याची चिंता नाही काय. हा अहो गुरुजी मी सांगतो आता मागल्या हप्त्यामध्ये मी कथेला गेलो होतो हिशीला. तिथं किती माणसं असतील गुरुजी आपल्या कथेला? किती असतील? शेतामध्ये कथा होती 6 नाही ते दुसरंच गाव आहे. महाराजांनी फोन केला आता तुमच्यासारखे मध्ये आहेत माऊली महाराज आहेत तिथे कमी लावा फोन. संतोष महाराजांना लावला की हो आलोच नाही म्हणायचं नाही. गेल्यानंतर कथा केली गुरुजी. एक जण वाजिनार होता मला आपण दोघंच आहेत. मी ठीक आहे. कथा कुठं होती? शेतामध्ये होती. सोपान काका महान वारकरी त्यांचा नियम होता नित्य नियम नामे. माऊलीनं नियम सांगितला आपल्याला. आपल्याला नियम सांगितला का नाही? पण आपला नियम कोणता असतो? उठणे, उठल्याबरोबर मोबाईल घेणे, व्हॉट्सअप इचकिने, फेसबुक ते तर जाऊ द्या. पण उठल्याबरोबर आपल्याला लागतं महाराज हे व्यसन. परंतु ते सोपान काका होते. त्या सोपान काकाच्या समाधी सोहळ्यानिमित्त कथा होती. कथा कशी होती महाराज? रोज कथा एक द्यायची. पहिला दिवस झाला महाराजांनी फोन केला. मी म्हणलं तिथं विचारलं बाबा कथा कुठपर्यंत आली? म्हणले महाराज आले नमन केलं आरती केली निघून गेले. कथेचा दुसरा दिवस. मग आपण कथा कुठपर्यंत चालू केली? आम्ही सुरुवातीपासून चालू केली. मग आमचं कथा झाल्यानंतर दुसरे महाराज म्हणते महाराज तुम्ही कुठपर्यंत कथा केली? मी म्हणलं मी प्रथम स्कंद संपवलाय तुम्ही तुमचं बघा. काय अशा गोष्टी मी का सांगितलं? भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी काळ बी लागत नाही आणि वेळ बी लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारित 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 नाही. उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्षी पायी उतरती. दोन्ही पक्ष पायी उतरती. हरिमुख म्हणा 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 हरिमुख म्हणा. माऊलीनं नियम सांगितला नित्य नेमे नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ त्याजवळी. मग नियम सांगितला. मग नियम सांगत असताना आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. थांबता का? थापटा का? ओय. विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु कसं असतं महाराज ज्या वेळेला आम्ही बैठकीत बसल्यानंतर मी काकांना बोललो काका आम्हाला महाराजांची गाठभेट झाली वाजवा. आणि मग बैठकीत बसल्यानंतर संतोष बाबा होते आम्ही दोघं चौघ होतो. म्हणलं माझ्यापेक्षा आमच्या जनक महाराजाचा नंबर लागला असला तर चांगली गोष्ट आहे. म्हणले नाही महाराज. मी म्हणलं त्यांचं कीर्तन आम्ही केव्हा श्रवण करावं? मोठ्या वक्त्याचं काय आपलं तर चालूच आहे महाराज. काय ज्या ज्या वेळेला या जन्मामध्ये आल्यानंतर हे मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आणि प्राप्त झाल्यानंतर आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा
तद्वत हे देह प्राप्त झाला. आणि हे देह कशासाठी प्राप्त झाला आपल्याला? म्हणा. देवे दिला देह भजना गोमाता तो या झाला भला बाधिकेचा 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 तोया झाला बारा बाधिकेचा. पहा महाराज. देवे दिला देह भजना गोमाटा तो या झाला पाठ बाधिकेचा. गुरुजी आम्हाला आनंद वाटतो. कसं? आता आमच्या कीर्तनामध्ये अनेक गायक असतात, परंतु कोणी कसं असतं महाराज, एका गायकाला म्हणलं बाबा प्रमाण आलं म्हणा ना तू, आणि ते म्हणलं महाराज तुम्हीच म्हणा. ठीक आहे भजन म्हणा ना, म्हणला तुम्हीच म्हणा. या तुला आणलो कशाला? विठ्ठला विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज आपल्या या ठिकाणी एकाहून एक बळी रे. तद्वाद अहो हाच मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर भगवान परमात्माचं चिंतन याच जन्मी घडे देवाचं भजन याच जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करता येतं. काय आमच्या गावामध्ये कुंभारवाडा आहे. इथं आहे का आपल्या इथं? हा मग काय अडचण नाही. आमच्या तिकडचं सांगतो. आमच्या त्या अंशराम तात्याकडं 10 गाढवं होते. 10. परंतु एका गाढवाने विचार केला, काय सुंदर सप्ताह चालू आहे, आपल्याला बी सुद्धा भजन म्हणावं वाटतं, करावं वाटतं. मग ते गाढव या ठिकाणी त्याच्या कळपातून सुटून जवळजवळ सप्त्यामध्ये आल्यानंतर त्यांनी भजन सुरुवात केली गायला. अहो महाराज त्यांनी भजन सुरुवात केली, त्याची कोणी पूजा करेल का? महाराज विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं का? लक्ष द्या जा. मायकवाले तुमचं नंतर नाव घेणार आहे बरं का. हां माझं सगळ्यावर लक्ष असते बरं का गुरुजी. आता आमचे चंद्रकांत महाराज आलेले आहेत, पुन्हा महेश बाबा आहेत. ते कथेला गेले ते बाबा, कथेला गेले जाऊ लागले चलत चलत माजलगावला. जे हरी झाला म्हणले, जे हरी म्हणजे जेवण केलं का? म्हणले नाही जेवण केलं. मी म्हणलं चला जेवायला. म्हणजे तुम्ही कुठं चालले? मी म्हणलं आम्ही चालूच कीर्तनाला. मी म्हणलं तुम्हाला बरं जबरदस्ती नाही, कीर्तनाला थांबा, तुम्ही जेवण करा निघून जा. सगळे कामं सोडायचे ना आधी भोजन करायचे गुरुजी, सगळेच कामं सोडायचे. आपला सुखे करावे भोजन गरबावे गुण श्रीहरीचे गरबावे गुण श्रीहरीचे गरबावे गुण श्रीहरीचे सुखे करावे भोजन.
करायचं भोजन करायचं. बाबा एका कार्यक्रमाला निघालतो मी. कथा चालू होती, संतोष बाबा होते सोबत. एक जण यजमान म्हणले मला थोडं जेवा ना. आम्ही दोघं म्हणलो नको पुढं बघू. अहो दिवसभर बी काय नाही, अख्खा दिवस उपवासात गेला. त्याच्यामुळं कोणी म्हटलं बाबा जेवा लगेच वाढायचं. त्यांनी म्हणावं काय महाराज होय बाबा जेव्हा म्हणलं की लगेच जेवाय बसला म्हणू द्या, त्याच्यामध्ये काय नाही. मग अहो ज्या वेळेला त्या गाढवानं सप्ताहामध्ये भजन म्हणायला सुरुवात केली, पुन्हा त्याचे स्वागत कोणी करील का? अहो काठी घेतील काठी. आणि म्हणून ह्या जन्मामध्ये आपल्याला नरदेह प्राप्त झाला. आणि हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर त्या भगवंताचं नामचिंतन करायचं. मग ज्या वेळेला तुकोबारायला सुद्धा भगवान परमात्मा म्हणतात, तुकोबाराय तुम्ही भरपूर भक्ती केली, अखंड नामचिंतन केलं, रात्रही न कळे दिवसही न कळे, अंगी खेळे दैवत. पा एक वेळेस अनगडशा फकीर आला होता. अनगडशानं फकीराने विचार केला की देहूमध्ये तुकोबाराय जे आहेत ते कोण आहेत? अहो ज्या वेळेला तुकोबा साधू संतांवर अनेक प्रकारचा त्रास झाला, सुखामध्ये आहेत का कोणी बाबा? ह्या जगामध्ये कोणाच सुख नाही, कोणाला सुद्धा सुख नाही. तुम्ही म्हणत असताना महाराज तुम्हाला सुख आहे, आम्हाला बी सुख नाही. आहे का बाबा सुख आपल्याला? आपलं बाहेरच बरं आहे. आम्हाला वाटत होतं संतोष बाबा सारखंच बरं होतं, पण कसं असतंय आता गाडी निघून गेल्या हात दाखवून फायदा नसतोय. काय आता काय उपयोग आहे? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता तुम्हाला विचार करत असताना महाराज मंडळीचं लय सुख आहे, पण बाबा इकडंच बरं आहे आपलं बाहेर बाहेरच. म्हणून आम्ही बाहेरच फिरतो, घरी घराकडे पत्ताच नसतो. कधी तरी आपलं जायचं होय बाबा. पण घरी गेलं तर कसं असतं तुम्हाला कळतच नाही. हाय तिच्या असं आमचं आहे बाबा, तुमचं काय सांगावं? तुमचं काय आमचंच सांगतो. पण अहो ज्या वेळेला लहानपणामध्ये आईच्या गर्भातून आपण आल्यानंतर आईच्या गर्भातून किती दुःख भोगून आलो आपण, किती दुःख झालं या जीवाला. आणि का दुःखे मी सांगू किती, काय सांगू गर्भेची यातना, काय सांगू गर्भेची यातना. वर्णन तुकोबारायने सांगितलं. आणि मग कपिल देवा भगवान परमात्म्यानं आपल्या आईला सांख्यशास्त्र सांगितलं. त्या सांख्यशास्त्रामध्ये गर्भामध्ये येत असताना सुरुवातीपासून किती दुःख सांगितलं, शेवटपर्यंत दुःख सांगितलं. ज्यावेळेस गर्भामध्ये असताना तो बालक म्हणतो देवा एकदा या गर्भातून सोडवल्यानंतर एक वेळ तारी या दुःख वेगळे, एक वेळ तारी या दुःख वेगळे, तुझी पाप जाळ उगवणे, तुझी पाप जाळ उगवणे.
भगवंताला विनवणी करतो, देवा एकदा सोडव. आणि सोडवल्या बरोबर देवाला म्हणतो कव्हा म्हणलो, तेव्हापासून जीव बायमान झाला महाराज. हा तेव्हापासून मग त्या वेळेला लहानपणी आपल्या आई वडिलांनी मुलाचं नामकरण केलं, पुन्हा शाळेत घातलं. शाळेत जात असताना गुरुजी बी म्हणतात पप्पूला काहीच कळत नाही महाराज. कसं तर ते पुढं ढकलपास होतं. पुन्हा आई वडील म्हणतात, आई बी म्हणते, वडील म्हणतात बाळू तुला काहीच कळत नाही. मग बाळूला कधी कळतं, 2चे 4 हात केल्यावर होतेत ना बाबा. मग लग्न हे झालं. लग्न झाल्यानंतर कधी कधी बायको म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. कळतं का? हा ते झालं महाराज. पुढं पाहता पाहता आपलं वय या ठिकाणी निघून जातं. आयुष्यच आपल्याला कमी सांगितलं महाराज. सांगितलं ना अल्पायुष्य. अल्प आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाये, गणिले ते अर्ध रात्र. मध्ये बालत्व पिडारो मध्ये बालत्व पिढा रोग अक्षय. काय भजनाची उरले ते पाहेगा, काय भजनाची उरले ते पाहेगा. काय भजनासी उरले ते पाहेगा, काय भजनासी उरले ते पाहेगा. जनक महाराज मी सांगतो आपल्या गावाचं फार पुण्य आहे, आनंद आहे मला. आपल्या गावामध्ये नित्य नियम या ठिकाणी होतोय. काकडा होतोय, भजन होते. भाऊला हरिपाठ सगळा पाठ आहे ना? नाही का? बरं नाही, काकडा पाठ आहे ना? हा हो म्हणत आम्ही काय तुम्हाला विचारत नाही, कारण मलाच येत नाही. तुम्हाला काय सांगा, ठाला ठाला ठाला. आमच्या माजलगावमध्ये गुरुजी अभंग घेतला, हरिपाठातील 14वा अभंग घेतला. नित्य सत्य मित्य हरिपाठ ज्याशी, कळी काळ त्याशी न पाय दृष्टी. महाराजांनी सांगितलं पय अभंगाच्या प्रथम चरणात गायक म्हणते म्हणणं तू म्हण, अरे हरिपाठ पाठ नाही. शोकांती काय महाराज असा. आपली सुद्धा संध्या सांगितली. आपली कोणती संध्या सांगितली महाराज? रोज सकाळी स्नान झाल्यानंतर हरिपाठ ही आपली वारकऱ्याची संध्या आहे. मग ज्या वेळेस या ठिकाणी लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षे बरं चालतंय, पुन्हा म्हणते पत्नी सुद्धा म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही. पाहता पाहता म्हातारपणामध्ये बाबा ज्या वेळेस या ठिकाणी आपल्या खिशात आहेत तोपर्यंत म्हणतंय माझं माझं. जोवरी चढला गा तोवरी मनात मावा. तोवरी म्हणती आमाने तिला ना थोरा त्या सुखात या गावा. इंद्रिय बावळली आला बाजूल आवा. कैसा परिणाम झाला तोच देह नव्हे तुझा. पाहता पाहता आपलं आयुष्य या ठिकाणी संपत. भजनामध्ये काही राहत नाही, काही आयुष्य संपत. आणि मग
जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं म्हणतात माझं माझं माझं. काय ज्यावेळेस आपले इंद्रिय मावळतील पा ह्या गावामध्ये एक वाडा आहे मध्ये. एक म्हणजे एक वाडा नाही, प्रत्येक गावामध्ये वाडा असतोच, पण विशेष वाडा. कडक टोपी, रोज इस्त्रीचे कपडे, आणि पाहता पाहता आपल्या हातातील कारभार मुलाच्या हातात जातोच. आपल्या हातात जातो का? काही राहत नाही. मग आता बाबाने सांगायचं, बाबा तिजोरीची चाबी असेल ना तुमच्याकडे? आता आहे का? नाही, संपलं. कार्यकाल संपत असतो, सगळ्याच संपतो महाराज. ज्या वेळेस संपल्यानंतर मुलं म्हणते बाबा तुम्हाला करायचंय काय? 2 टाइम जेवण करायचं, बसायचं, कुठं आणायचं नाही, द्यायचं नाही, घ्यायचं काही नाही. मग पाहता पाहता आणि बाबाला रोज छंद असतो फिरण्याचा, आयुष्यभर फिरलेले असतात बाबा. मग म्हातारपणामध्ये बसू वाटत नाही. काय आता महामंडळा तिकीट बी नाही. होय भरत बुवा आहेत का? भरत बुवा इथं मागं बसले का? केलं तर महाराज आम्ही अपंगच होतो दोघं बी. आता दुरुस्त झालो 2 महिने, पण आता जास्त पुढं अपंगच होतो. हा. मग ज्या वेळेस आता तिकीट बी नाही, रोज जायचं. तेल आपलं दिंडूरला गेल्यानंतर येता येता पिशवीमध्ये पेढा आणायचा. वाडा तेच आहे, सुनबाई तीच आहे, नातू तेच आहे. पण ज्या वेळेस या ठिकाणी पाहता पाहता एक जणांनी सांगितलं, भाऊ या भाऊ पशिकाने भरपूर जमीन आहे, ही PM चे पैसे द्यायला देऊच नका. कोणत्या तहसीलमध्ये गेले आणि केली समजा, काय दुरुस्त केलं, PM चे पैसे बंद झाले. मग भाऊनं रोज उठावं, तहसीलमध्ये जावं, त्यांनी सांगावं तुमचे पैसे येतील. पण भाऊला छंद होता फिरायचा रोजच. मग ज्या वेळेस गेल्यानंतर आता पैसे नाहीत, खिशात काहीच नाही. जवळी चढ नका तवरी म्हणती माझा. जवळी असता धन काही रुका, तेव्हा म्हणती सखा दादाभाई, तेव्हा म्हणती सखा दादाभाई. जवळी असता धन काही रुका, तेव्हा म्हणती सखा दादाभाई, तेव्हा म्हणती सखा जवळही असता धनाचा धन काही रुका, धन काही रुका, ते तुम्हीच म्हणा गुरुजी, मी तेव्हा नाही म्हण म्हणत. हा, आणि बघ, तेव्हा विठाला, म्हणते विठाला. सखा दादा भाई. हा, ठाला विठाला विठाला. विठ्ठला विठ्ठला. मग ज्या वेळेस बाबा तिकून येतात, सुनबाई म्हणती बाळो ए लक्ष द्या.